आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। राज्यात आदर्श आचारसंहिता लागू, नियम मोडल्यास तुरुंगवास, राज्य निवडणूक आयोगाचा इशारा, निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी। स्थानिक निवडणुकांची घोषणा होताच भाजपाकडून जबाबदाऱ्यांचं वाटप, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाकडून गणेश नाईकांना जबाबदारी, बीडची जबाबदारी सुरेश धसांवर, बीडच्या निवडणूक प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंना जबाबदारी, निवडणुकीची घोषणा होताच भाजप ॲक्शन मोडवर। मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर, उत्तर भारतीय वटंग तो पिटेंगे असा बॅनरवर उल्लेख, मातोश्री बाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर हटवले। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळांच्या गुंडांचा हल्ला, रवींद्र धनगेकर यांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप, भाजप अल्पसंख्याक विभागाच्या सरचिटणीस असलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा आरोप। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून रवींद्र धनगेकर यांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा, लोकांनी निवडून दिलेल्या खासदार मंत्र्यांनी शहर सुरक्षित ठेवलं पाहिजे, मात्र त्यांचेच गुंड धुमाकूळ घालतात असाही घणाघात। कोथरूडमधले सगळेच धनगेकरांना गुंड वाटतात, मित्राला मारहाण झाली म्हणून मदतीला गेलो होतो, मात्र राजकारणासाठी धनगेकरांकडून माझ्यावर आरोप, रफिक शेख यांचं स्पष्टीकरण। नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार, आशिष शिलारांवर कारवाई करण्याची नितीन राऊतांची मागणी, मतदारांच्या जाती धर्माच्या नावावरती उल्लेख केल्याचा आरोप। लाडकी बहीण योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत, शिंदेंमुळे लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार झाला, संजय निरुपम यांची प्रतिक्रिया। बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या मतदान पहिल्या टप्प्याचं पार पडणार आहे, तर उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। अनेक मोठे चेहरे रिंगणामध्ये।